श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमस्कार। श्रीमद भागवताच्या या कथाभागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा हात जोडून नम्र विनंती करतो की अधिकाधिक सज्जन शक्तीपर्यंत, अधिकाधिक युवकांपर्यंत, अधिकाधिक युवतींपर्यंत या श्रीमद भागवतातल्या कथा पोहोचाव्या, या उद्देशानं हे व्हिडिओ, हे कथाभाग बनवलेले आहेत। तेव्हा अधिकाधिक जणांपर्यंत ते पोचावे याच्याकरता या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हे माध्यम असं आहे की तुम्ही जेवढं लाईक कराल किंवा शेअर कराल तेवढे हे व्हिडिओ अधिक जणांपर्यंत पोचतील, म्हणून केवळ हे आवाहन आहे। आपल्या पुराणातल्या कथा ह्या समजाव्यात, किमान त्या पुढल्या पिढीपर्यंत तरी पोचाव्या, हा या सगळ्या मागचा उद्देश आहे। एवढी प्रार्थना आपल्याला करतो आणि आजच्या कथाभागाला सुरुवात करतो। श्रीमद भागवतामध्ये ज्या कथा येतात त्याच्यामध्ये काही कथा ह्या भक्तीच्या आहेत, काही ज्ञानाच्या आहेत आणि काही वैराग्याच्या आहेत। असं म्हणतात की एखादी कथा आत्ता या ठिकाणी म्हणजे भागवताच्या ह्या पर्वामध्ये काय यावी, या स्कंधामध्ये काय यावी, तर याला असं निश्चित काहीतरी कारण आहे। भागवतामध्ये एक फार छान कथा येते, ती म्हणजे गजेंद्र मोक्षाची कथा। आपल्या सगळ्यांना नावावरून लक्षात आलं असेल की हा गजेंद्र म्हणजे गज म्हणजे हत्ती आणि इंद्र म्हणजे राजा, या अर्थाने हत्तींच्या कळपाचा तो राजा आहे, समूहाचा तो राजा आहे। त्रिकुट नावाचा एक पर्वत आहे आणि या पर्वतावरती हे सगळे हत्तींचा जो सगळा कळप आहे तो निवास करतोय आणि या कळपामध्ये जो त्या हत्तींचा प्रमुख आहे, तो जो गजेंद्र आहे, तो एवढा बलवान आहे की त्या हत्तींच्या गंडस्थळामधून जो मद पसरतो, स्त्रवतो, त्या मदाच्या गंधाने जी हिंस्त्र श्वापद म्हणजे वाघ सिंहांसारखे जे प्राणी आहेत, जे हत्तीपेक्षा एका अर्थानं बलवान आहेत किंवा संहारक आहेत, परंतु त्या हत्तीची ताकद एवढी आहे की हे वाघ सिंहासुद्धा दूर पळून जातात आणि हा हत्ती आपल्या कुटुंब कबिल्यासह अत्यंत आनंदाने विहार करतो। हत्तीची दिनचर्या आपल्याला माहिती आहे, केवळ दिवसभर चरत राहायचं आणि पाण्यामध्ये डुंबायचं, अशी त्याची दिनचर्या आहे। परंतु असं म्हणतात की काही वर्ष त्या सगळ्या भागामध्ये दुष्काळ पडला आणि हा हत्ती पाण्याच्या शोधार्थ आपल्या संपूर्ण कुटुंब कबिल्यासह हा वनामध्ये प्रवेश करता झाला। वेगवेगळ्या ठिकाणी तो कुठे पाणी एका बघतोय आणि अचानक एका वेळेला त्याला एका ठिकाणी पाणी दिसले। आपल्याकडे असं म्हणतात की अनोळखी पाण्यामध्ये उतरू नये। तो हत्ती सुद्धा सावध होता। त्याने विचार केला की आधी मी जाऊन बघितलं पाहिजे त्या पाण्यामध्ये, म्हणजे ते पाणी उतरण्याकरता सुरक्षित आहे का, यासाठी तो त्या पाण्यामध्ये उतरला। त्यानं काही काळ तिथे विहार केला आणि त्याला असं वाटलं की हे पाणी आता सुरक्षित आहे। तेव्हा त्यानं आपल्या सगळ्या कुटुंब कबिल्याला चित्कार केला आणि त्या चित्काऱ्यासरशी सगळं हत्तीचं जे कुटुंब आहे ते भरा त्या पाण्यामध्ये, त्या तलावामध्ये उतरलं। आणि दैवयोगाने म्हणा किंवा त्या हत्तीचा काळ जवळ आला होता असं आपण म्हणूया, त्या हत्तीचा पाय एका नकरानं म्हणजे मगरीनं पकडला। पाय पकडल्याबरोबर हत्तीनं मोठ्यांदा चित्कार करायला सुरुवात केली। धोक्याची जी सूचना आहे ती आपल्या सगळ्या कुटुंबाला दिली आणि भरा त्याचं सगळं कुटुंब त्या तलावातून बाहेर पडलं। बाहेर पडल्यानंतर हत्ती आता त्याचा पाय पकडल्यामुळे नखरानं
एकटा त्या तलावामध्ये अडकलाय. त्याचं कुटुंब जे आहे सगळं ते आजूबाजूला केवळ उभं आहे आणि ते बघतंय आता हा कशा पद्धतीनं आपली सुटका करून येतो. खरं तर हत्ती हा अत्यंत बलवान प्राणी आहे, परंतु त्याचं बल हे जमिनीवरती अधिक आहे. आणि मगर हा उभयचर प्राणी आहे, म्हणजे तो जमिनीवरही राहू शकतो आणि पाण्यातही राहू शकतो. त्यामुळे एका अर्थानं आत्ता मगर ही बलवान आहे. त्या हत्तीनं अनेक वर्ष त्यांचं युद्ध चाललंय असं म्हणतात. आणि शेवटी हत्तीला लक्षात आलं की आता हे जे नकरानं आपला पाय पकडलाय तो काही आपला पाय सोडणार नाही, आपला मृत्यू आता जवळ आलेला आहे. त्याला समोर दिसायला लागलं. आणि आत्तापर्यंत मी हे जे सगळे नातेवाईक जमवले होते, हा सगळा कुटुंब कबिला जमवला होता, हा अंतकाळी ह्यातलं कोणीही माझ्याबरोबर नसणार आहे याची जाणीव त्याला झाली. आणि त्याला एकदम अचानक असं स्मरण झालं, त्यांनी कधीतरी पूर्वजन्मामध्ये हे ऐकलं होतं. पूर्वजन्माची स्मृती त्याची शाबूत आहे की अंतकाळी भगवंताचं स्मरण करावं, तर ह्या ज्या यातना आहेत त्यातून आपली सुटका होते आणि आपण त्या धामाला जातो. तो विचार करतोय की ऋषीमुनींनी सुद्धा ज्याला पूर्णपणे जाणलं नाही असं ते जे परमेश्वर नावाचं तत्व आहे, त्या तत्वाला मी आता शरण आलेलो आहे. ज्याची सुरुवात काय आहे माहिती नाही, म्हणजे ज्याचा आधी माहिती नाही आणि अंतही माहिती नाही, तरी सुद्धा नाम आणि रूपामध्ये जो स्थित आहे अशा परमेश्वराला मी शरण आलेलो आहे. आणि असं म्हणतात की त्या सरोवरातलं एक कमळ त्या हत्तीनं आपल्या सोंडेनं खुडलं आणि उंच आकाशामध्ये ते भिरकावलं. आणि त्यानं अंतकाळी शेवटी सगळी आपली ताकद एकवटली होती. ते प्रत्यक्ष असं म्हणतात की ते कमळ भगवान महाविष्णूंच्या चरणापाशी जाऊन पडलं. आणि भगवान महाविष्णू सुद्धा तयारीत होतेच. असं म्हणतात की ज्यावेळेला हत्तीनं आपल्या बुद्धीनुसार, हत्ती हा खरं तर हुशार प्राणी आहे, पण आपल्या बुद्धीनुसार, म्हणजे इथे श्रीमद भागवत ग्रंथामध्ये गजेंद्र मोक्ष नावाचं स्तोत्र आहे. त्या हत्तीनं स्तोत्राची रचना केली आहे भगवंतांची स्तुती करण्याकरता. भगवंत ज्यावेळेला आले त्यावेळेला त्यांनी जी स्तुती केली आहे हत्तीनं, त्याला गजेंद्र मोक्ष स्तोत्र म्हणतात. भगवंतांची अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्तुती केली. हे देवाधिदेवा, तू खरं तर माझ्यासारख्या प्राण्याला सोडवण्यासाठी इतक्या घाईनी कसं आलात, असं सांगतात की भगवंत गरुडावरती आरूढ झाले आणि त्या वेगाने निघाले. पण गरुडाचा वेग भगवंतांच्या लक्षात आला. हत्तीचा प्राण जाण्यापूर्वी आपण त्या हत्तीपाशी पोचलं पाहिजे, म्हणून भगवंतांनी गरुडाला मागे ठेवलं आणि भगवंत वायू वेगाने निघाले असा उल्लेख आहे. त्या ठिकाणी भगवंत प्रत्यक्ष प्रगट झाले. त्यांनी त्या आपल्या सुदर्शन चक्राने हत्तीला मुक्त केलं आणि त्या नकराला सुद्धा भगवंतांनी, त्या नकराचा सुद्धा उद्धार केला. आणि त्यावेळेला तो गजेंद्र म्हणतोय, हे भगवंता, मी केवळ तुला एक फूल नमनपूर्वक अर्पण केलं, तेव्हा माझी पूजा सफल झाली आणि त्यामुळे तू मला दर्शन दिलंस. गजेंद्रानं जे भगवंतांचं स्तोत्र केलेलं आहे ते गजेंद्र मोक्ष या नावानं आहे. लक्षात घ्या, ह्या गजेंद्राला आणि हा जो नकर आहे त्याच्या सुद्धा पूर्वजन्मीच्या कथा श्रीमद भागवतामध्ये येतात. पण या कथा एवढ्या करता येतात की त्यामागचं तत्व असं आहे, गजेंद्राला ज्याप्रमाणे अंतकाळी त्या भगवंतांचं स्मरण झालं, हे स्मरण आपल्याला आपल्या अंतकाळी होण्याकरता काय करावं लागतं, तर सतत त्या भगवंतांच्या नामाचा ध्यास घ्यावा लागतो, सतत ते मुखामध्ये ठेवावं लागतं. ह्याच्याकरता अंतकाळी ती स्मृती राहावी, ह्याच्याकरता गजेंद्र ज्याप्रमाणे आपल्या स्मृतीच्या एका कप्प्यामध्ये भगवंतांना ज्याप्रमाणे पाहत होता, ज्याप्रमाणे आळवत होता, असंच
आपण सुद्धा भगवंतांना सतत आळवलं पाहिजे, किंबहुना त्या तत्वापर्यंत जाण्याकरता जे साधन आहे ते नाम साधन आहे, ते नाम सतत आपल्या मुखावरती असलं पाहिजे. हे या कथेमागचं तत्व आहे. पुढच्या भागामध्ये आपण विविध कथा पाहणार आहोतच. त्यापूर्वी मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की हा चॅनल आपला चॅनल आहे आणि ह्या चॅनलमध्ये आपण श्रीमद भागवत पुराणातल्या त्याचप्रमाणे अध्यात्म रामायणातल्या कथासुद्धा श्रवण करणार आहोत. विविध पुराण आपण या माध्यमाद्वारे श्रवण करणार आहोत. तेव्हा आपल्याला पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की अधिकाधिक सज्जन शक्तीपर्यंत या कथा पोहोचवा, एवढं आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.